दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ओझर नगर परिषदेकडून थकबाकीदारांविरोधात धडक वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि गाळा भाडे थकबाकी वसूल करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने सक्त कारवाई सुरू केली आहे. मार्च 2026च्या धर्तीवर सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान गेल्या एका महिन्यात सुमारे 90 पेक्षा अधिक थकबाकीदारांचे पाणी नळ कनेक्शन कट करण्यात आले असून थकीत गाळा भाडे न भरलेल्या 4 गाळ्यांवर सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी नगर परिषदेची थकीत घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर तात्काळ भरावेत यासाठी प्रशासनाकडून घंटागाडी, रिक्षा आणि कार्यालयीन नोटीसच्या माध्यमातून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. ही वसुली मोहीम मार्च 2026 अखेरपर्यंत सुरू राहणार असून या कालावधीत थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करणे, त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवणे, जप्तीची कारवाई करणे तसेच थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रांमध्ये आणि शहरातील चौकात बोर्ड व बॅनरद्वारे प्रसिद्ध करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाळा भाडे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांवर गाळे सील करणे किंवा जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिलाय. त्यामुळे इतर थकीत कर तात्काळ नगर परिषद कार्यालयात भरून कारवाई टाळावी, तसेच मालमत्ता करासाठी लागू असलेल्या अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले. या मोहिमेदरम्यान कर विभाग प्रमुख प्रशांत पोद्दार, कर अधिकारी राहुल कुटे, कर अधीक्षक विकास फटांगरे तसेच नगर परिषदेचे विविध अधिकारी, लिपिक आणि पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित राहून कारवाई करत आहेत. जुबेर शेख, दक्ष न्यूज, ओझर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.